हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो आज आहे आमच्या क्लासला सुट्टी बिकॉज आज आहे एक स्पेशल एंगेजमेंट. सो लेट्स गो अँड अटेंड दॅट. तर मस्त पोचले मी लोकेशनवरती आणि मी मॅमला बघितलं. एवढ्या प्रेटे दिसत होत्या आणि सगळेच खूप प्रेटे दिसत होत्या. मॅमच नाही, अंकिता ताई, रुपाली मॅम आणि माझे सगळे क्लासमेट्स. आम्ही स्टेजवर जाणार बुके देण्यासाठी आणि तिथे काय क्वेश्चन त्यांना माहिती आहेत का, की मॅम ब्लश कसं आहे, हायलायटर कसं आहे, कॉन्टोर लागतंय की नाही. आम्ही स्टुडंट आहोत ना. हो, आज आमचा सेल्फ मेकअप कसा आलाय. आज पंडितजी इथे एंगेजमेंटची तयारी चालू होती आणि तिकडे खाली नवरा नवरी स्वतःच्या फोटोशूटमध्ये एवढे बिझी होते की बघा मजा. नवरीची बाईनी त्या वाट बघतीये तरी नवरी येत नाही बघा, बहिणीला उभं केलंय आणि त्यांचं कॅन्डिड फोटो चाललेले आहे. गाइस इतना टाइम हो गया है लेकिन फिर भी दुल्हन आई नहीं है अभी तक. आ ही नहीं रही, हम क्या करें, हम वेट कर रहे हैं. पूरा पसीना पसीना हो गया. हमारा मेकअप उतर रहा है लेकिन ब्राइड का फोटो नहीं हो रहा है. मॅम कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे, सॉरी एंगेजमेंट? एकदम छान वाटते. फायनली ती 8 वर्षाच्या वेट नंतर एंगेज आहे आणि खूप खुश आहे म्हणजे मला स्वतःला ग्रूम व्हायला मिळालं. दोघांना विचारायचं आहे कसं वाटतंय आता एवढ्या वर्षानंतर एंगेजमेंट करताना? जास्त हॅपी वाटतं ॲक्च्युली आणि मी नर्वस खूप जास्त आहे आणि मला ह्याच्यासोबतच करायचं होतं लग्न. तर फायनली आज तो दिवस आला आहे, आज आमची एंगेजमेंट आहे आणि मी खूप जास्त हॅपी आहे. फायनली हा मला मिळतोय आणि त्याला मी मिळतीये. आणि आमचे नवीन बॅच चालू होते, खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. कपल फोटोशूट झालं तर सरांनी हे छान सरप्राईज मॅमला दिलं आणि त्यानंतर आम्ही सगळे गेलो वरती एंगेजमेंट बघायला. आणि आजचा दिवस खरंच खूप छान होता. कार्यक्रमही खूप सुंदर झाला. घरचे सगळे खुश होते. अशा पाव कपलला एंगेज होताना बघून आम्ही सगळेच खुश होतो आणि त्यांचा आनंद असाच राहावं. आम्ही खूप लकी आहोत की आम्ही ह्या बॅचला जॉईन केलं टू सी दिस ब्युटिफुल मुमेंट ऑफ मॅम गेटिंग एंगेज. अँड दॅट वॉज फॉर टुडे. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. हॅव अ गुड डे. बाय बाय.